हे हाय एव्हरीवन. तर एक्झाम जवळ येते एकदमच. 40 डेज मध्ये एक्झाम राहिली आहे. सगळ्यांच्या डोक्यात एक क्वेश्चन असणार आहे की सर वेदर इट इज पॉसिबल टू स्कोर 99%. तर आज तुम्हाला मी आज 99% फिजिक्स बद्दल सांगणार आहे. सो वेदर इट इज पॉसिबल ऑर नॉट, कारण 2 वर्ष बऱ्याच जणांनी मेहनत केली असेल, मेहनत केली नसेल, बऱ्याच गोष्टी डिफर करतील याच्यामध्ये. पण ज्यांना अजूनही इच्छा आहे 99% काढण्याची आणि त्यांचा बराच सिलेबस बाकी आहे, त्यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ आहे. तर सगळ्यात पहिले मित्रांनो बघा, आता तर तुम्ही बरेच व्हिडिओ बघितले असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला सांगण्यात येईल की बाबा करंट इलेक्ट्रिसिटी इम्पॉर्टंट आहे, इलेक्ट्रो इम्पॉर्टंट आहे, असे बरेच चॅप्टर इम्पॉर्टंट आहेत आणि तुम्ही ते स्वतः स्टार्टिंगला सुरुवात करा. पण प्रॉब्लेम काय माहिती का, सध्याला सगळ्यात तुमचा डाऊन कोण आहे सध्याला माहिती का, तुमचा कॉन्फिडन्स. आणि जर तुम्ही करंट घेतलात किंवा इलेक्ट्रो घेतलात तर प्रॉब्लेम काय होईल, इलेक्ट्रो आहे एवढा वास्ट, करंट पण खूप मोठा आहे आणि तुम्ही जेव्हा त्याला करायला जाल तुम्हाला एक दिवस ऍटलिस्ट तुमचा कम्प्लीट करायला जाईल. काय, थेरी पार्ट आणि फॉर्म्युले पाठ करणे, आणि त्यानंतर तुम्हाला सॉल्व्ह करायचे न्यूमरिकल्स पण सोपे नाही आहेत. न्यूमरिकल्स तुमचे एकमेकांवर डिपेंडंट आहेत. सो त्यामुळे काय होणार आहे माहिती का, तुमचा कॉन्फिडन्स एकदम डाऊन होणार आहे. सो सगळ्यात पहिले तुम्हाला असे चॅप्टर करायचे जे की कम्प्लिटली इंडिपेंडंट आहेत कोणावर पण, आणि जे तुमचे कॉन्फिडन्स बूस्टर असणार आहेत. तर सगळ्यात पहिला चॅप्टर जे तुम्हाला सांगणार आहे मी, तो एकदम साधा सरळ स्वीट, ड्युअल नेचर ऑफ मॅटर. तर हा चॅप्टर एकदम सोपा आहे. याची थेरी बघायला तुम्हाला फार तर फार 1 ते 1.5 घंटा लागेल. फॉर्म्युले पाठ करायला पण हार्डली अर्धा घंटा लागेल. तर 2 घंटा तुमचा चॅप्टर हा फिनिश होऊन जाईल. 2 घंटा फिनिश झाल्यानंतर JEE PYQs 24 to 19 करा. NT ने जेवढे दिले तेवढे. आय विल सजेस्ट मार्क्स ॲप डाउनलोड करा. इट इज व्हेरी गुड ॲप. मी काही त्याचं काही प्रमोशन करत नाहीये, बट आय यूज दॅट ॲप. सो आणि हे खूप चांगलं ॲप आहे, तुम्हाला हेल्प होईल त्याच्यामध्ये. सो हे ॲप यूज करा का तुम्हाला प्रॉपरली त्यांनी फॉलो करून दिलेल्या सगळ्या गोष्टी काय आहेत ते. तर त्यानंतर ड्युअल नेचर ऑफ मॅटर तुम्हाला खूप तर खूप एक 7-8 घंटे लागतील सगळं सॉल्व्ह करायला बेसिकली. तर ड्युअल नेचर मॅटर. त्यानंतर नेक्स्ट चॅप्टर जो असणार आहे तुमचा, स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स. हा पण चॅप्टर सिमिलर टू ड्युअल नेचर ऑफ मॅटर. थिअरॅटिकल पार्ट एकदम कमी आहे, म्हणजे कमी इन द सेन्स जास्त काही डोक्याला ताप देणारा नाही, एकदम असं काही किचकट कन्सेप्ट नाही आहेत. फॉर्म्युले पण सिम्पल आहेत, एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आहेत आणि एकदम इझी चॅप्टर आहे. बेसिकली याच्यावर JEE जास्त फोकस करते. सो अगेन या 2 चॅप्टरवर तुम्ही 2-3 क्वेश्चन एक्सपेक्ट करू शकता. त्यानंतर यांच्या सोबतचा कोण असणार आहे दुसरा, सेमीकंडक्टर डिव्हाइसेस. सेमीकंडक्टर डिव्हाइसेस. तर या तिघांमधून तुम्हाला 3 किंवा 4 क्वेश्चन सहज पडणार आणि या तिन्ही चॅप्टर्सला करायला तुम्हाला खूप झाले 2 दिवस लागतील बेटा. जर तुम्ही डेडिकेटली पूर्ण केला तर 2 दिवसात तुमचे हे 3 चॅप्टर फिनिश. सो नंतरचा चॅप्टर जो येणार आहे सगळ्यात बेसिक वाला चॅप्टर, युनिट्स अँड डायमेन्शन. या चॅप्टरला काहीही करा, मिस करू नका. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तुम्हाला जर ऑप्शन मध्ये गेस करायचं असेल तर गेसला पण हा तुम्हाला बराच काम आहे. आय विल नॉट सजेस्ट गेस करा, बट जरी तुम्हाला वाटलं की बाबा तुम्हाला जमत नसेल, काहीतरी ट्रिक तुमची मिस झाली, तर फायनली तुम्ही युनिट्स अँड डायमेन्शनचा यूज घेऊ शकता. हा पण चॅप्टर थेरॉटिकल वाईज त्याच्यात काही जास्त नाहीच आहे. एरर अनालिसिस आहे, वर्नियर कॅलिपर, स्क्रू गेज आणि बेसिक फॉर्मेट डायमेन्शन अनालिसिस आहे. हे तुम्हाला आताच्या कंडिशनला फटाफट येऊन जाईल. सो दॅट्स वाय युनिट्स अँड डायमेन्शन पण तुम्हाला एक क्वेश्चन तर जनरली विचारतात त्याच्यामध्ये. सो या 4 चॅप्टर तुम्हाला जवळपास 5 ते 6 क्वेश्चन कव्हर झाले. गुड, नाईस. त्यानंतर EM वेव्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आहे. हा इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचा पार्ट, पण याच्यामध्ये जास्त काही नाहीये. फॉर्म्युले फार कमी आहेत. थेरॉटिकल मध्ये तो एक टेबल तुम्ही पाठ केला, समजा वेव्सचे रेंजचा, समजा लॅम्बडा कोणाला किती लागते, फ्रिक्वेन्सी किती लागते, ऍप्लिकेशन काय आहे, थोडासा तुम्ही याला फोकस केला तर आय डोंट थिंक 3-4 घंट्याच्या वरचा हा चॅप्टर आहे. सो त्यानंतर नेक्स्ट चॅप्टर जो आहे किंवा नेक्स्ट सेट ऑफ चॅप्टर्स जे आहेत ते थर्मो. त्यानंतर सोबत आहे तुमचा KTG आणि त्यानंतर थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. तर बघा तिन्ही चॅप्टर एकमेकांना लिंक्ड आहेत आणि काही फार अवघड नाही. त्याच्यात तुम्हाला काही फार किचकट विचारले जाणार नाही. थर्मो कळला तुम्हाला KTG कळून जाईल. थर्मल प्रॉपर्टीज थोडासा वेगळा आहे, पण जास्त वेळ लागणार नाही. हे असे कम्प्लिटली इंडिपेंडंट चॅप्टर आहेत. या 3 चॅप्टर तुम्ही एकत्र करू शकता. याला 2-3 दिवस तुम्ही द्या वाटल्यास. 2-3 दिवस काय म्हणतोय मी, फिजिक्सचा पार्टचा 2-3 दिवस मागतोय. तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स तिन्ही करणार असं एक्सपेक्ट करतो. सो त्यातला तुमचा 3 दिवस म्हणतोय मी. असं नाही की तुम्हाला दिवसभर थर्मो घेऊन बसायचं आहे किंवा दिवसभर KTG घेऊन बसायचं, असं नाही. 5-6 घंटे द्या, यू विल डेफिनेटली क्लिअर इट. ओके. आणि आता लक्षात ठेवा, तुमच्याकडे शेवटचे 40 दिवस आहेत आणि तुमच्याकडे आता बाकी कोणत्या गोष्टी डिस्ट्रॅक्शन नाही पाहिजे. यू शुड फोकस एव्हरीथिंग ऑन दिस ओनली. ऍटलीस्ट 16 आवर्स तुमचा अभ्यास पाहिजे. खूप जास्त म्हणतोय, पण बेटा 40 दिवस आहेत. 16 आवर्स इंटू 40, 640 आवर्स, अप्रॉक्सिमेटली 600 आवर्स
तुम्ही बघून ठेवा. 200 200 200 द्या. मॅथ्स जर चांगला असेल डेफिनेटली फोकस करा, पण जर आता चांगलं नसेल थोडंसं मॅथ्सला कमी करा. येस, मला आवडतं मॅथ्स, पण तुम्हाला सांगतो की आता स्ट्रॅटेजी वाईज सध्याला फिजिक्स केमिस्ट्री तुमचा मार्क जास्त देणार आहे. जर तुमचा फिजिक्स केमिस्ट्री चांगला असेल तर मॅथ्सवर फोकस करा, कारण मॅथ्सला हेवी टाइम लागतो. इट्स व्हेरी डिफिकल्ट टू कव्हर ऑर स्कोर इन द मॅथ्स, कारण चॅप्टर खूप मोठे असतात आणि कन्सेप्ट खूप जास्त असतात आणि पेपरही खूप हार्ड असतो. इन कॉन्ट्रास्ट फिजिक्स चॅप्टर सोपे आहेत आणि डायरेक्ट फॉर्म्युला बेसिस, सो यू कॅन इझिली स्कोर 80 इझिली इन द सेन्स तुम्ही चांगला सिलेबस करूया तर 70 to 80 तुम्ही आरामशी स्कोर करू शकता. तर किती झाले चॅप्टर बेटा? 8 चॅप्टर झाले. त्यानंतर 9वा चॅप्टर आहे बघा याच्यामधला ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन, इलेक्ट्रोस्टॅटिक्स आणि मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ ड्यू टू इलेक्ट्रिक करंट हे जवळपास सेम स्टाईलचे आहेत, पण ग्रॅव्हिटेशन जनरली जे क्वेश्चन असतात ते जवळपास इंडिपेंडेंट ऑफ अदर चॅप्टर्स आहेत. हा, ग्रॅव्हिटेशन सगळीकडे येतो, बट ग्रॅव्हिटेशन मध्ये जनरली जास्त कोणी येत नाही. ओके, तुम्ही ग्रॅव्हिटेशनचा पार्ट जवळपास क्लिअर केला तर तुमचा इलेक्ट्रो बऱ्यापैकी तुम्हाला आयडिया येऊन जाईल. सो अगेन ग्रॅव्हिटेशनचे तुम्हाला एखाद दोन क्वेश्चन तुम्हाला डेफिनेटली विचारणार. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे बघा तुमचा ऑसिलेशनचा. ऑसिलेशन्स सोबत सोबत आला तुमचा वेव्ह अँड साऊंड. वेव्ह ऑप्टिक्स म्हणत नाही तुम्हाला मी, वेव्ह आणि साऊंड म्हणतो. ठीक आहे, ऑप्टिक्सचा पार्ट आपण सेपरेट ठेवूया. तर अगेन ऑसिलेशन्स मध्ये पण तुम्हाला एसएचएम आहे, त्यानंतर त्याचे व्हेरिएशन्स आहेत, एनर्जी आहे, बाकी सगळ्या गोष्टी. तर डॅम ऑसिलेशन कटले साईडला. आणि लक्षात ठेवा, भलेही मागच्या वर्षाच्या पेपरमध्ये रिड्यूस सिलेबसवरचे क्वेश्चन आले असतील, पण सध्याला रिड्यूस सिलेबसवर फोकस ठेवू नका, कारण जो आपल्याला ऑलरेडी मेन्शन सिलेबस आहे त्याच्यावर फोकस ठेवा. भलेही आले असतील क्वेश्चन, आय अग्री. तुम्ही म्हणता सर आपण ते मार्क्स लूज करायचे, बेटा तसं करू नको. सध्याला जे सिलेबस मध्ये दिलेलं आहे त्या गोष्टी पहिले कर, त्यानंतर रिड्यूस सिलेबसवर फोकस कर. हा, अग्री, कारण मागच्या वर्षी जे म्हणलं होतं नाही येणार आणि ते आलं होतं, त्यामुळे थोडेसे तुम्हाला गोंधळ असेल त्याच्यामध्ये, बट जो आहे तो पहिले करा, नाही तो आपण नंतर करूया. तर ऑसिलेशन आणि वेव्हज अँड साऊंडचा चॅप्टर झाला. त्यानंतर आता 12वा चॅप्टर व्हॉट आय विल सजेस्ट इज 12 तुमचा असणार याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशन झाला, ओके, ड्युरेशन झाला, सेमी. तर आय विल सजेस्ट एसी सर्किट. आता तुम्ही म्हणता सर एसी सर्किटला ईएमआय लागतो, करेक्ट आहे बेटा, ईएमआय लागतो, पण एवढा इफेक्ट पडणार नाही. काही क्वेश्चनला सीएमआय ची गरज आहे तुम्हाला. ठीक आहे, तर हे 12 चॅप्टर बघा रे, 12 चॅप्टर अप्रॉक्सिमेट तुम्हाला या 12 चॅप्टर मध्ये तुम्हाला 13 ते 14 क्वेश्चन डेफिनेटली पडणार. सो इफ आय एम गुड ॲट कॅल्क्युलेशन 13 आणि समजा 13 to 14 जर क्वेश्चन बघितले आपण, तर 52 ते 56 अप्रॉक्सिमेटली 50 मार्क तुम्ही या चॅप्टर्स वरून कव्हर करू शकता. आणि हे चॅप्टर्स मोस्ट ऑफ द चॅप्टर्स आर इंडिपेंडेंट. तुम्हाला ड्युअल नेचर करायला जनरली कोणत्या दुसऱ्या चॅप्टरची गरज नाही. स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स थोडासा आहे त्याच्यामध्ये, पण दोन्ही तुम्ही सोबत करू शकता. ठीक आहे, अगेन स्ट्रक्चर ऑफ ॲटमला पण जास्त गरज नाही. सेमीकंडक्टर डिव्हाइसेस कम्प्लिटली डिफरंट. युनिट्स ऑफ डायमेन्शन एकदम वेगळा आहे, पण खूप सोपा आहे. ईएम वेव्स, चार्ट्स आहेत, फॉर्म्युले पाठ करा. थर्मो, केटीजी, थर्मल हे तिन्ही एकत्र जर की तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. ग्रॅव्हिटेशन करायला गेला तर इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा तुम्हाला आयडिया येऊन जाईल, गरज नाही, पण त्याच स्टाईल तुम्हाला आयडिया येऊन जाईल. ऑसिलेशन पण इंडिपेंडेंट आहे, वेव्हज अँड साऊंड पण इंडिपेंडेंट आहे, एसी सर्किट्स पण इंडिपेंडेंट आहे. हे तुम्हाला 12 चॅप्टर्स तुम्हाला 52 ते 56 मार्क देणार. ओके, आणि पहिले तुम्हाला हे का करा म्हणतोय, दीज आर कॉन्फिडन्स बूस्टर चॅप्टर. इलेक्ट्रो पहिला घेतला बेटा, इलेक्ट्रो तुम्हाला काहीच करणार नाही. लिटरली तुम्ही असा विचार करताल की बाबा मला फिजिक्स काही येत नाही, 99 सोडून द्या, तुम्ही 9% पण लायकीच नाही, तुम्हाला असं वाटेल, कारण इलेक्ट्रो एवढा अवघड आहे. ठीक आहे, अवघड दिसेस वास्ट आहे खूप, कारण चॅप्टर्स मध्ये खूप जास्त कन्सेप्ट आहेत, कन्सेप्ट आहेत, त्यामुळे तुम्हाला फॉर्म्युला कोणता कधी लावायचा या गोष्टी कन्फ्युज होतील. आणि सध्या तुमच्याकडे तेवढा कॉन्फिडन्स नाहीये, कारण तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तुमचा बराच तुम्ही एक तर तुम्ही ऑन द लेवल ऑफ डिप्रेशन असताल की आता माझे 2 वर्ष वाया गेलेत, आता मी जेडबली होईल की नाही. सो दॅट्स व्हाय आय एम सजेस्टिंग पहिले या 12 चॅप्टरला जा. असे प्लेफुल चॅप्टर आहेत, एवढे पण काही हार्ड चॅप्टर्स नाही आहेत. हा काही पॉईंट्स तुम्हाला हार्ड वाटतील, थोडंसं स्किप मारा, पण सध्याला तुमचं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे कॉन्फिडन्स बूस्ट करणे. कॉन्फिडन्स बूस्ट केल्यानंतर मग नंतर तुम्हाला मी सजेस्ट करेन हे 12 चॅप्टर्स झाल्यानंतर व्हॉट आय विल सजेस्ट, आता टार्गेट करा तुमच्या मेन चॅप्टर्सला. करंट इलेक्ट्रिसिटी, यस, वन ऑफ द फेवरेट चॅप्टर फॉर जेडबली. करंट इलेक्ट्रिसिटी ऍटलिस्ट 1 किंवा 2 तर क्वेश्चन तुम्हाला शिफ्ट वर येतातच. ओके, त्यानंतर नेक्स्ट इलेक्ट्रोस्टॅटिक्स आणि कॅपॅसिटन्स. इलेक्ट्रो त्याच्यात दोन्ही कॅपॅसिटी मिक्स झाले. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट चॅप्टर आहे सगळे इलेक्ट्रोमॅग्नेटिकचा पार्ट. नेक्स्ट चॅप्टर तुमचा मॅग्नेटिक इफेक्ट ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. मॅग्नेटिक इफेक्ट वाला चॅप्टर आहे. त्यानंतर 16वा चॅप्टर ईएमआय.
ओके, हे 4 चॅप्टर्स अगेन इथून तुम्हाला 2 क्वेश्चन पडतील, इथून पण 2 पडतील, इथं एखाद 2, इथं एखाद 2. सो ओव्हरऑल म्हणजे 2 आणि 2 4, 4 आणि 1 5, 5 आणि 1 किंवा 2 किती झाले 7 किंवा 6, म्हणजे 6 क्वेश्चन 6 चोक 24, 56 आणि 24 तुमची झाली इथं 80 मार्क. आणि 80 मार्काला जनरली तुमचं 99% पक्का असतं. सो तुम्हाला करायला किती लागते चॅप्टर बेटा, 16 चॅप्टर तुम्ही केलात तर तुम्हाला हे 56 इकडे आणि याच्यामध्ये जवळपास 20 ते 24 मार्क तुम्हाला पडतील. सो 72 ते तुम्हाला 80 पर्यंत हे किती चॅप्टर देतील बेटा, 16 चॅप्टर देतील. आणि 40 दिवसात 16 चॅप्टर करणं फार मोठी गोष्ट नाही. या चॅप्टर्सला तुम्हाला कमी वेळ लागेल आणि हे तुम्हाला कॉन्फिडन्स देणं. अगेन तुम्हाला सांगतोय सध्याला तुमचं मॉरल आणि कॉन्फिडन्स बूस्ट जास्त पाहिजे. तुम्ही घेताल करंट इलेक्ट्रिसिटी पण चॅप्टर एवढा वास्ट आहे, सर्किट्स तुमचे बघून तुम्ही सर्किट होताल लिटरली. इलेक्ट्रोस्टॅटिक्स ओपन केला तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये करंट लागेल. ओके, मॅग्नेटिझम तुम्हाला हवाच देणार नाही काही. सो दॅट्स वाय हे चॅप्टर्स पहिले करू नका. आय विल सजेस्ट दॅट. जर तुम्ही पहिले केले नसताल तर हा तुम्हाला जर आयडिया असेल तर बिंदास पहिला टार्गेट करा, पहिले टार्गेट करा, याला पक्क करा. कारण हे 4 चॅप्टर तुम्हाला 20 ते 24 मार्क देतात. ऑलमोस्ट 20 to 24% तुम्हाला भेटतं याच्यामधून. ठीक आहे, आता हे झाल्यानंतर देन आय विल सजेस्ट, एवढं लिहून घ्या वाटल्यास, तर हे झाल्यानंतर व्हॉट आय विल सजेस्ट, यू कॅन मूव्ह ऑन टू कायनेमॅटिक्स. म्हणजे 1D 2D रोटेशनल, त्यानंतर LLM हे चॅप्टर तुम्ही करू शकता. राहील चॅप्टर तुमच्या 17वा चॅप्टर लेट्स आपण करूया. याच्यामध्ये NLM आला, त्यानंतर 1D 2D आला, त्यानंतर तुमच्याकडे आला कोणता वर्क पॉवर एनर्जी आला, त्यानंतर तुमचा फ्रिक्शन आला याच्यामध्ये, त्यानंतर व्हॉट इज सेंटर ऑफ मास आला, त्यानंतर रोटेशनल आला. अगेन दिस इज नॉट द डायरेक्ट व्हॉट इज सिक्वेन्स. जर तुमचे चॅप्टर म्हणजे ऑलरेडी चांगले असतील त्यांना वर उचला, त्यांच्यावर फोकस करा. पण जेवढे तुम्हाला पहिले 12 चॅप्टर देत तेवढे मात्र कंपल्सरी करा. जर तुम्हाला जर खरंच 99% टच व्हायचं असेल तर तुम्हाला हे फोकस करावं लागेल. रोटेशन झाल्यानंतर नेक्स्ट तुमचा राहिला लेट्स से ऑप्टिक्सचा पार्ट, वेव्ह ऑप्टिक्स आणि रे ऑप्टिक्स दोन्ही करून टाकायच्यामध्ये. सो लास्टला जे तुमचे चॅप्टर बाकी आहेत, चॅप्टर कोणता बाकी याच्यामधला MPOF म्हणजे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड आणि मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स, हे दोन्ही पण साइड बाय साइड करून टाका. तर अशा प्रकारे तुमचा ओव्हरऑल सिलेबस होऊन जाईल. पण पहिले 12 चॅप्टर अगेन मी तुम्हाला ते सांगतोय, 12 चॅप्टर पहिले फोकस करा. 12 चॅप्टर तुम्हाला 50 मार्क देतील. मग रिमेनिंग चॅप्टर्स हे तुम्हाला टाइम भेटायलाच पाहिजे, ते तुम्हाला रिमेनिंग 20 to 24 मार्क देतील. सो 72 to 80 मार्क्स तुम्हाला 99% घ्यायला काही त्रास देणार नाही. सो अगेन मग नंतर तुमचे हे याच्यापैकी जर कोणी चांगले चॅप्टर असतील रेडी, सो इट्स अ गुड इनफ. सोनं पिवळी गोष्ट आहे, बट नसतील तरी तुम्ही थोडासा फोकस ठेवा. 1D चांगला आहे, NLM पण सोपा आहे, त्यानंतर MPOS सोपा आहे, ऑप्टिक्स थोडासा पार्ट मोठा आहे, याच्यामध्ये रोटेशन पण जनरली अवघड असतो. भीती वाटते रोटेशनची, कारण आपण रील्स खूप बघतो. रील्स दाखवतात की JW ॲडव्हान्स रोटेशन अवघड आहे, म्हणजे डोक्यात बसतं आपल्या, आणि डोक्यात बसतं की आपण रोटेशनला काही करत नाही. आणि रोटेशन जनरली एवढा काही हार्ड नाहीये. मेन्सला हा, ॲडव्हान्सला इट्स डेफिनेटली हार्ड. ओके, तर दिस वॉज द चॅप्टर वाइज डिस्क्रिमिनेशन or what I'll say classification, not discrimination, I'll say classification. तर ज्या मोमेंटला आता तुमच्याकडे 80 मार्क तुमचे पक्के होणार आहेत, तर आता अभ्यास कसा करायचा. सगळ्यात पहिले चॅप्टर्स आपण चूज केला, तर सगळ्यात पहिले आपण याची थेअरी वाचायची वाटल्यास किंवा याचे व्हिडिओज बघा सरळ सरळ. आय विल सजेस्ट वन शॉट पूर्णपणे बघू नका, कारण वन शॉट तुमचा 3 घंट्याचा वन शॉट तुम्हाला करायला 6 घंटे लागतात. सो 6 घंटे म्हणजे इट्स अ व्हेरी बिग टाइम. तर शॉर्ट व्हिडिओ बघा, ज्याच्यामध्ये तुम्हाला कन्सेप्ट पटापट 2-3 मिनिटात क्लिअर होईल. म्हणजे अशा प्रकारे तुमचे लेट्स तुमच्याकडे जर 20 कन्सेप्ट असतील तर 20 क्वेश्चनचे 3 मिनिटं जरी प्रत्येक कन्सेप्टला पकडले तर आपल्याकडे 60 मिनिटं होऊन जातील. सो 60 मिनिटं म्हणजे एका घंटा तुमच्या पूर्ण जवळपास थेरी पार्ट होईल. ठीक आहे, 1 घंटा पकडा किंवा 2 घंटे पकडा, 60 to 120 मिनिट्स तुमची थेरी व्हायला पाहिजे. त्यानंतर मात्र नेक्स्ट तुमचं आहे तुमचे शस्त्रास्त्र. तुम्हाला थेरी माहितीये, सगळं माहितीये, कन्सेप्ट माहिती, पण तुमचे फॉर्म्युले तुम्हाला आठवले नाहीत तर तुमचं काहीच कामाचं नाही अभ्यास लिटरली. तर हे फॉर्म्युले तुमचे काय तर बेटा, जसं PUBG किंवा फ्री फायर खेळताना आपण आपल्याकडे स्नायपर असती, शॉटगन असती, जे काय तुमच्या गन्स असतील त्या तुमच्याकडे असतात, बरोबर आहे, बझूका असतात. तर तुम्हाला कोणती गन कधी यूज करायची आहे. जर तुम्हाला लॉंग डिस्टन्स एनिमीला मारायचं, तुम्ही काय यूज करणार, शॉटगन यूज करणार का बेटा, नाही, तुम्ही यूज करणार स्नायपर. तुम्हाला कळायला पाहिजे तुमचं अस्त्र कोणत्या ठिकाणी तुम्ही वापरायला पाहिजे, बरोबर. त्यामुळे हे गोष्टी तुम्हाला बाय हार्ट पाहिजे. रट्टा किंवा रट्टा, दिस इज कंपल्सरी. याला वाटू जाऊ द्या, 1 घंटा जाऊ द्या, तुमच्या आईवडिलांची हेल्प घ्या, मित्रांची हेल्प घ्या, तुम्ही एकमेकांना विचारा, क्वेश्चन्स येता जाता विचारा, लिहून काढा, काही करा, पण हे तुम्हाला फॉर्म्युले पाहिजेत.
कारण दीज आर युअर शस्त्र आणि अस्त्र, ह्याच्याशिवाय तुम्ही फाईटला जाऊ शकत नाही. तुम्ही डेफिनेटली हारणार. स्टार्टिंगला शस्त्र लागून द्या, तुम्ही जाऊच नका तुम्ही एक्झामला. ठीक आहे. फॉर्म्युलेचा पार्ट असं तुम्हाला फिजिक्समध्ये काही कामाचं नाही. कन्सेप्टवर फिजिक्स सुटत नाही, फॉर्म्युलावर फिजिक्स सुटतो, कारण मोस्ट ऑफ द थिंग्स आर न्यूमरिकल्स. सो न्यूमरिकलला फॉर्म्युला लागतात. ओके. तर थर्ड थिंग आहे तुमच्याकडे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मध्ये सगळ्यात पहिले डायरेक्ट JEEच्या क्वेश्चनवर जाऊ नका. अगेन कॉन्फिडन्स बूस्टर नाही आहेत ते, कॉन्फिडन्स काय तुमचे ब्रेक करणार आहेत. ओके. सो सगळ्यात पहिले बेसिक क्वेश्चन करा. तुमच्या क्लासेसचे नोट असतील किंवा सीईटीचे क्वेश्चन बघा. सीईटी क्वेश्चन तुम्हाला एक बेसिक आयडिया येतील. सो पहिले आय से बोर्ड मध्ये क्वेश्चन बघा, जास्त नाही, एक तुम्हाला कॉन्फिडन्स येऊ. चला आपल्याला हा फॉर्म्युला कळलाय. बोर्ड नंतर सीईटी आणि त्यानंतर एक समजा 20 क्वेश्चन करा, सीईटीचे 20-25 क्वेश्चन करा, पण डिफरंट स्टाईलचे करा. मग त्यानंतर फोकस करा तुम्ही JEE मेन्सचे. JEE मेन्सचे कधी पण म्हणतोय तुम्हाला मी 24 to 2019 पर्यंत, लेटेस्ट पासून बॅकडेट मध्ये जा. ठीक आहे. तो हे झाल्यानंतर मग तुम्हाला आयडिया येईल. जर नाही आढळलं, तुम्हाला क्वेश्चन आला नाही, थोडासा विचार करा, जास्त वेळ घालू नका, एखादा मिनिट बघायचं काय चाललंय ते, आणि नाही आलं तर लगेच सोल्युशन बघा. आणि सोल्युशन बघितलं तुम्ही चेक करा की बाबा कोणता फॉर्म्युला आहे, कोणती कन्सेप्ट आहे. म्हणजे मी जेव्हा विचार करू लागलो तो का मला बरोबर आन्सर नेला नाही, आणि यांनी जो सॉल्व्ह केलेला आहे किंवा जे कोणी तुम्ही तुमच्या मित्रांची हेल्प घेतला त्यांना विचार करा तू कसा विचार केलास. कारण 3 स्टेप बघा, कोणताही न्यूमरिकल सॉल्व्ह करताना तुमच्याकडे 3 स्टेप आहेत. पहिलं तुम्हाला अंडरस्टँड व्हायला पाहिजे, अंडरस्टँडिंग द क्वेश्चन. दुसरी स्टेप आहे तुम्हाला त्या अंडरस्टँड झाल्यानंतर जो तुम्हाला राईटअप मध्ये दिलेला डेटा आहे तो तुम्हाला न्यूमरिकल फॉर्म मध्ये लिहिता आला पाहिजे. म्हणजे त्या सगळ्यात मेन म्हणतो मी गिव्हन क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे, सगळा थिअरॉटिकल पार्ट, पण त्या थिअरॉटिकल पार्टची समरी म्हणजे काय असते, गिव्हन. मग त्या गिव्हन झाल्यानंतर नेक्स्ट पार्ट तुमचा फॉर्म्युला याच्यामध्ये आला, आणि फॉर्म्युला सोबत काय आलं तुमचं मग सबस्टिट्यूशन आणि आन्सर. सो या 3 गोष्टी तुमच्याकडे आल्या तर तुम्हाला डेफिनेटली कोणताही क्वेश्चन तुम्हाला प्रॉब्लेम देणार नाही. तर अशा प्रकारे तुम्ही फॉर्म्युला फॉलो करायचा. थेरी पहिले करा, जास्त वेळ घालू नका, प्रूफ्स बघू नका, तुमच्याकडे वेळ बिलकुलच नाहीये. थेरी फॉर्म्युले रट्टा मारा, रट्टा. झोप पे तुम्हाला उठवल्यानंतर तुम्हाला यायला पाहिजे की हा चला सांगायचं काय फॉर्म्युला आहे, इलेक्ट्रिकचा फॉर्म्युला काय, शेप्स कोणकोणचे आहेत, करंट मध्ये सर्किटचा फॉर्म्युला काय काय, कोणकोणते डिफरंट व्हेरिएशन्स आहेत, तुमच्या डोक्यात रेडी पाहिजे या गोष्टी. ठीक आहे. थेरी झाला, फॉर्म्युला झाल्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. हा सगळ्यात क्रिटिकल पार्ट आहे. फॉर्म्युले पार्ट करून नुसतं काय होत नाही, तुम्हाला ऍप्लिकेशन पण मिळायला पाहिजे. थेरी आय गिव्ह 1 स्टार, फॉर्म्युले 2 स्टार, पण सगळ्यात इम्पॉर्टंट 3 स्टार वाले प्रॉब्लेम्स तुमचे सॉल्व्ह करायला पाहिजे. तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्हिंग तुम्हाला यायलाच पाहिजे, कारण या 2 गोष्टी बेस आहेत. पण तुम्हाला जर जिंकायचं तुम्हाला या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. सो बेसिकली तुम्हाला सांगायचं 14 चॅप्टर्स 14 चॅप्टर तुम्हाला कंपल्सरी करायचे आहेत. त्यानंतर 12 चॅप्टर प्लस 4 चॅप्टर 16 चॅप्टर कंपल्सरी तुम्हाला करायचे आहेत. दॅट विल गिव्ह यू 70 to 80 मार्क्स. त्यानंतर I will suggest not to watch one shot videos because one shot is very big amount of time. ते तुमचा खूप जास्त टाइम कंझ्युम करतील आणि मे बी प्रोडक्टिव्ह असतील की नाही ते सगळं तुमच्यावर डिपेंड आहे. सो आय विल सजेस्ट कन्सेप्टचं टाका नाव, युट्यूबवर 1 ते 2 मिनिटाचे किंवा 3 मिनिटाचे व्हिडिओ बघा, तुम्हाला कन्सेप्ट लगेच कळून जाईल. आणि आय विल सजेस्ट ॲनिमेटेड व्हिडिओ बघा, जास्त असतील तर, नसतील तर मात्र मग तुम्ही तुमचा जे फेवरेट टीचर आहे त्याचे व्हिडिओ बघा. ॲनिमेटेड तुम्हाला लगेच आयडिया येऊन जाईल काय ते. याला फार तर फार 60 ते 1 घंटा ते 2 घंटे द्या, त्याच्यात जास्त देऊ नका. त्यानंतर फॉर्म्युला रट्टाच मारा, कोणत्या लिहून काढा, काही करा, कोणालाही काही करा, आय डोंट केअर, पण 1 घंट्यामध्ये फॉर्म्युला तुमचे रट्टा पाहिजे. त्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग जास्तीत जास्त तुमचा वेळ जायला पाहिजे. बोर्ड लेवलचे क्वेश्चन, सीईटी लेवलचे क्वेश्चन आणि त्यानंतर JEE मेन्सचे क्वेश्चन. आणि जर रिपीट क्वेश्चन वाटला तर रिपीट क्वेश्चन सॉल्व्ह करू नका. फक्त बघा तुम्हाला गिव्हन लिहिता येते का, फॉर्म्युला येते का, क्वेश्चन सॉल्व्हिंग तुमच्यावर डिपेंड आहे. बट आय विल सजेस्ट की सेम टाईपचे क्वेश्चन जास्त सॉल्व्ह करू नका, डिफरंट टाइप्स बघा काय आहे, डोक्यात तुम्ही ते फॉर्मॅट फिट करून टाका. तर एवढं केलात तर मला वाटत नाही बेटा तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये. सो बेसिकली 40 दिवस आहेत, नीट प्लॅन करा. प्रत्येक चॅप्टरला 1 दिवस दिला तरी आपण 16 ते 17 दिवसात आपण सगळ्या तुम्हाला म्हणजे 70 to 80 मार्क्स तुम्हाला कव्हर करायला काही प्रॉब्लेम जाणार नाही. आणि ही जर स्टडी तुम्ही वापरली प्रॉपरली, सो आय डोंट थिंक सो तुम्हाला काही प्रॉब्लेम येईल याच्यामध्ये. बस दॅट्स इट. बेसिकली तुम्हाला सगळ्यात गोष्टीमध्ये सगळ्यात पहिले कॉन्फिडन्स बूस्ट करा. होऊ शकते डेफिनेटली, इट्स नॉट डिफिकल्ट. 40 days मध्ये 99% पॉसिबल आहे, पण तेवढी तुमची इच्छाशक्ती पाहिजे आणि तुम्ही डिसिजन घेतला आहे तर त्या डिसिजनला राईट करायची धमक तुमच्यात ठेवा आणि स्ट्रॅटेजी वापरा. काही लागलं तर कमेंट करा, आय विल बी देअर डेफिनेटली. अँड अगेन बेस्ट ऑफ लक. थँक यू. बाय बाय.